पुणे शहरातील एका गर्भश्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने करोडो रुपये किंमत असलेली अतिवेगवान पोर्श कंपनीची स्पोर्ट्स कार मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे चालवून संगणक अभियंता असलेल्या तरुण आणि तरुणीचा जीव घेतला। इतका गंभीर गुन्हा घडून सुद्धा त्या अल्पवयीन मुलास केवळ 15 तासात जामीन मिळाला। या प्रकारामुळे पुण्यात जनक्षोभ उसळला आहे। नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। या घटनेमुळे पुण्यात बोकाळत असलेल्या पब संस्कृतीची काळी बाजू ठळकपणे समोर आली असून सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याची आता विकृती शहर अशी नवी ओळख बनत आहे का, ही चिंता नागरिकांना भेडसावत आहे। भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची आयुक्तालयात भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले म्हणणे मांडून त्यांना निवेदन सुद्धा दिले। जो रविवारी पहाटे जो दुर्दैवी प्रकार पुण्यामध्ये झाला त्याच अनुषंगानं आज आम्ही महायुतीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटलो आणि त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे होते। एक तर पहाटे उशिरापर्यंत या शहरात सुरू असलेले जे हॉटेल्स आहेत, पब्स आहेत, ते ताबडतोब आपण बंद केले पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं निवेदन आम्ही या ठिकाणी आत्ता माननीय पोलीस आयुक्तांना दिलं। त्यासोबतच जो दुर्दैवी अपघात झाला, 2 निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला, त्या संदर्भात लोकभावना अशी होती, लोकांच्या मनात अशी भावना होती की ते जे काही त्या दिवशीचा अपघात झाला त्यानंतर जो मुलगा पकडला गेला त्याच्यावरती पोलिसांनी सहानुभूती दाखवली आणि कायद्याच्या प्रमाणे त्याच्यावरती कारवाई केली नाही, तत्सम कलमं लावली गेली नाही। त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्तांना सांगितलं की जी योग्य ती कारवाई, कठोर ती कारवाई याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जी लोकभावना आहे की कदाचित कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करत आहेत, आपली प्रतिमासुद्धा त्याच्यामध्ये मलिन होती आहे आणि त्यामुळे ते जे काही मृत पावलेली मंडळी आहेत त्यांच्या घरच्या लोकांना हा न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे, किंबहुना त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली। अजून एक मुद्दा महत्त्वाचा, अल्पवयीन मुलांना या सगळ्या बार आणि या सगळ्या पबमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात, त्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या हॉटेल्स, पब्सला नोटीस दिली पाहिजे, कारवाई केली पाहिजे। हा जो काही प्रकार झाला हा पुण्याच्या आमच्या संस्कृतीला, आमच्या पुण्याच्या या सगळ्या जे काही आमचं नाव आहे या जगभरामध्ये, देशामध्ये विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, सांस्कृतिक राजधानी, आणि या शहराला हे निश्चितच ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती केली आहे, आवाहन केलं आहे की पुण्याची संस्कृती वेगळी आहे, पुण्यातली ही पब संस्कृती ताबडतोब बंद झाली पाहिजे, 100% कारवाई झाली पाहिजे। कुठल्याही प्रकारे ठरलेल्या नियमामध्ये वेळेच्या बाहेर जरी कोणी केलं तर त्याला मात्र कारवाई आपण केली पाहिजे, अन्यथा आम्ही सगळेच राजकीय पक्ष याच्यामध्ये कोणीही वेगळा नाही, प्रत्येक पुणेकराची ही भावना आहे आणि ही जनभावना जी होती, लोकांची भावना जी होती ती आज आम्ही सगळ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्तांच्या समोर ठेवलेली आहे आणि कडक कारवाईचा आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। मला असं वाटतं की आपणही प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांचं निवेदन ऐकलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी निवेदन केलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला अपेक्षित, पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीनं तपास करतील, हीच भावना आमची सगळ्यांची आहे, हीच अपेक्षा आम्ही आज या ठिकाणी आयुक्तांना बोलून दाखवलेली आहे। या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी कशाप्रकारे कार्यवाही केली याचा सविस्तर खुलासा केला। अत्यंत गंभीर घटना आहे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, आम्ही अत्यंत सिरियसली घेतलेली आहे। एकच गोष्टी आम्ही स्पष्ट करू इच्छितो, आपल्या माध्यमांनी पुणे शहराची जनताला आणि सर्वसामान्याला वस्तुस्थिती आणि पोलिसांनी केलेली कारवाईला अवगत करणे आमची जबाबदारी आहे। म्हणून आम्ही जरी यांचे समोर पूर्वी सांगितले असतील तरी पण आम्ही आपल्यासमोर रिपीट करतो। यामध्ये ज्यावेळी घटना घडली आणि आमच्या लक्षात आला
यावेळी या प्रकरणात आम्ही 304 IPCचे गुन्हा दाखल केले. 304A IPC जे बेलेबल ऑफेन्स आहे ती गुन्हा नॉर्मल ॲक्सिडेंटमध्ये दाखल होतो. यामध्ये आम्ही 304 IPC जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, जे मर्डरचे फक्त एक स्टेप खाली आहे, तीच गुन्हा आम्ही दाखल केली. आम्ही ACP कडे तपास दिले, डायरेक्ट DYSP ACP आहे त्यांच्याकडे तपास दिले. आम्ही कोर्टाला विनंती केली, 2 अर्ज आम्ही मूव्ह केले कोर्टाला. नंबर 1 केले की यांना 14 दिवसासाठी आपण निरीक्षण होमला पाठवा, तात्पुरता स्वरूपात आपण 14 दिवसासाठी निरीक्षण होमला पाठवा. सेकंड ॲप्लिकेशन आम्ही कोर्टाला केले की ही सेक्शन 2 जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अंतर्गत हीनस क्राईम आहे, जे निर्भया कांड झाल्यानंतर एक अमेंडमेंट झाली होती, तर आम्हाला परवानगी द्या की ही जुवेनाइलला ॲडल्टसाठी ट्राय करू द्या, ज्याचे नंतर आम्ही त्यांचे कस्टडी घेऊन आम्ही त्याचे पुढे तपास करू. दुर्दैवीने ती आमची ॲप्लिकेशन जी आम्ही जुवेनाइल टू बी ट्रायड ॲज अन ॲडल्ट इन व्ह्यू ऑफ इट बिंग अ हीनस क्राईमचे जे ॲप्लिकेशन केले होते, कोर्टाने त्याचे नामंजूर केला आणि नामंजूर केल्यानंतर त्यांना निरीक्षण होमला पाठवण्याची अर्ज पण नामंजूर केले. ही डेव्हलपमेंट पोलिसांचे अधिकार क्षेत्राचे बाहेर आहे. परंतु आमचे प्रभारी अधिकारी ACP स्वतः कोर्टात हजर होती आणि आम्ही भरपूर प्रयत्न त्या विषयावर केले. आता ही आदेश आल्यानंतर आम्ही तयारी लगेच केली आणि आता आम्ही थोड्या वेळात डिस्ट्रिक्ट कोर्टला त्या लोअर कोर्टच्या आदेशाविरुद्ध अपील करत आहे की आता पण आमची भूमिका आहे की याचेपेक्षा जास्ती हीनस क्राईम होऊ शकत नाही. यामध्ये 2 इनोसेंट लाईफ्स लॉस्ट झालेली आहे. अंडर एज व्यक्ती, एक श्रीमंत व्यक्तीचे अंडर एज व्यक्ती रॅश रीत्याने मद्याची सेवन करून गाडी चालवत आहे आणि 2 लोकांचे मृत्यू झालेली आहे. याचेपेक्षा आणखी काही हीनस असू शकत नाही. याच आशेची आम्ही परत अर्ज कोर्टाला करत आहे. याचे पलीकडे जाऊन आम्ही वडिलांवर सेक्शन 75 जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अंतर्गत कारवाई केलेली आहे, जे म्हणतात whoever is a legal guardian of a juvenile willfully ignores leading to disorderly conduct by the juvenile, याचे अंतर्गत सेक्शन 75 जुवेनाइल जस्टिस ॲक्ट आहे. त्याचे अंतर्गत त्यांचे वडिलांवर वेगळा गुन्हा दाखल केला. ज्या हॉटेल्सनी त्यांना दारू अंडर एजला दारू पाजली त्याचे पूर्ण CCTV हस्तगत करून त्याचे पुरावा की त्यामध्ये दारू पिताना दिसत आहे, अशा प्रकारचे पुरावा इकट्ठा करून त्या इस्टॅब्लिशमेंटचे कोझी आणि ब्लॅक असे 2 इस्टॅब्लिशमेंटचे लोकांविरुद्ध पण गुन्हा दाखल करण्यात आला. खरं जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अंतर्गत वडिलांवर किंवा अशा इस्टॅब्लिशमेंटवर गुन्हा याचे पूर्वी दाखल झाल्याची मला कल्पना नाही आहे. प्रथम वेळी अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतलेली आहे. असे असताना पब्लिक आउटरेज होणे स्वाभाविक आहे, कारण घटना दुर्दैवी आहेतच. परंतु अशा प्रकारचे काही लोकांचे मत जरी असतील की पोलिसांनी यामध्ये कारवाई योग्य केलेली नाही, ती आम्ही मान्य करणार नाही. आम्ही आता सांगितले की आम्ही कोणताही लीगल एक्सपर्टचे पॅनल समोर उभे राहून त्यांना जबाब देण्यास आम्ही तयार आहे की काय करू शकत होते जे आम्ही केले नाही. हाऊ बेटर वी कुड हॅव हँडल्ड द सिच्युएशन. जर कोणी मला क्वेश्चन करत असतील, आय विल ट्राय अँड आन्सर इट. आणि जर कोणी मला असा सजेस्ट केला की आणखी हे करायला पाहिजे होता आणि ते जास्ती कडक होता, तर आय एम रेडी टू गिव्ह अ पब्लिक अपॉलॉजी फॉर व्हॉट एव्हर एनीवन वॉन्ट्स टू से. आय एम व्हेरी व्हेरी शुअर की जी काही प्रोफेशनल रीत्याने पोलिसांना अधिकार होता, ती सर्व अधिकाराची वापर अत्यंत प्रामाणिकतेने आणि पारदर्शक रीत्याने करण्यात आलेली आहे. काही लोकांचे आरोप होता की इंटरफेरन्स झाली, पॉलिटिकल इंटरफेरन्स झाली, अशा झाली तशा झाली. आम्ही परत त्याबद्दल सांगतो, कायद्याची मार्गाने आम्ही चाललेले आहे. कोणताही इंटरफेरन्सचे प्रश्नच नाही, ना तरी कोणी इंटरफेरन्स होता ना कोणी अशा मार्ग. जर आमचे राईट आहे तर इंटरफेरन्सचे आरोप होण्याची काय अर्थ आहे? अशा कोणताही घटना घडली. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.